जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर नगरपालिका निवडणूक ही मोठ्या चुरशीची होती आहे। महायुतीत फूट पडली, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेने वेगळी चूल मांडली आहे। त्यामुळे यंदा राजकीय वातावरण कसं असेल आणि एकूणच निवडणुकीबाबत काय वाटतंय स्थानिकांना जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी। अंमळनेर शहरातल्या नागरिकांच्या या नव्याने येणाऱ्या नगरसेवकांकडनं नगराध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेणार आहोत। काका काय सांगाल, काय अपेक्षा आहेत तुमच्या या नव्याने येणाऱ्या? गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही अतिशय अडचणी भोगत आहोत। पाण्याची एक अडचण आहे, दुसरं म्हणजे आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक आहोत। आम्हाला रस्त्याने गाडी चालवता येत नाही, अनेक अडचणी, खड्डे पडलेले आहेत, रस्ते बरोबर व्यवस्थित नाही, लाईटाची सोय नाही। तर नवीन येणाऱ्या अध्यक्षांनी यामध्ये जास्तीत जास्त आम्हाला सुखसवलती उपलब्ध करून द्याव्या अशी आमची अपेक्षा आहे। मागच्या काळामध्ये विकास झाला असं वाटतंय तुम्हाला? काही प्रमाणात विकास झालेला आहे असं म्हणता येईल। या शिकारचे नगर परिषद वगैरे त्यांच्याकडून झालेली इमारत वगैरे, त्याचप्रमाणे काही भागामध्ये विकास झालेला वाटतोय, पण जास्तीत जास्त विकास व्हावा अशी आता नागरिकांची अपेक्षा आहे। गेल्या 9 वर्षामध्ये पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे। दर्जेदार कामं त्याच्यानंतर झाली नाहीत। रस्त्यांना सर्वत्र खड्डे आहेत, गटारींची जी कामं आहेत ती देखील अतिशय वाईट पद्धतीने आहेत। पाण्याची समस्या आहे, लोक अनेक समस्यांनी त्रासित आहेत। या सर्व समस्यांचा जो त्रास आहे तो येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी दूर केला पाहिजे। मला असं वाटतं माझं अंमळनेर खूप छान आणि स्वच्छ सुंदर तर आहेच, आणखी त्याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे। आणि जसं शिक्षण वगैरे त्याच्यामध्ये थोडंफार मागे पडतं आहे, त्याला नगरपालिकेने प्रोत्साहित करून शिक्षणाला प्राधान्य द्यावं असं मला वाटतं। आणि ही साने गुरुजीची कर्मभूमी आहे आणि नगराध्यक्षांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत आधी पोहोचावं आणि मग नंतर इतर लोकांचा विचार करावा असं मला वाटतं। विकास होतोय, पण ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस आराखडा तयार करायचा असतो। जशी लोकसंख्या वाढते तसे त्याप्रमाणे त्या नवीन भागाचा पण विकास व्हायला पाहिजे, तो आराखडा आम्ही करू। आता एका ठिकाणी जर रोड झाले आणि बाकीचे नाही झाले तर लोक चिडतात। तिसरं सरांनी जसं झालं एज्युकेशनचं सांगितलं, एज्युकेशनमध्ये सुरुवातीला अंमळनेर हे एज्युकेशन हब होतं। फर्ग्युसन नंतर अंमळनेरला शिकायला यायचे। सरांना माझे टीचरच आहे महाले सर, त्या माझ्यापेक्षा ते असं सांगू शकतील या बाबतीमध्ये। 60-70च्या काळामधले सर्व लोक इथून शिकून इंजिनिअरिंग करून बाहेर आहेत, अमेरिकेत आहेत अर्धे लोक, काही अधिकारी आहेत IT सेक्टरमध्ये आहेत। तर आता तो सर्व खासीच्या माध्यमातून तर वाढतं इकडे पण एज्युकेशनचं, पण तो सर्व जो शिफ्ट तो झालेला आहे तो शिरपूरकडे, त्यांचं एज्युकेशन हब होतं आहे। त्यांच्याकडे इथलेच मुलं शिकायला असतात शिरपूरला, तिथं फार्मसी सर्व कॉलेज PhD पर्यंत त्यांनी सर्व केलं। तसा आम्ही प्रयत्न करू, सर्व मार्गदर्शन करतीलच आम्हाला। आणि बाकीचा जो महिलांचा पाण्याचा प्रश्न आहे तो आम्ही पालकमंत्री, पाणी पुरवठा मंत्री आहे, नंतर वरती नगरविकास खाते शिंदे साहेबांकडे आहे। तो मला असं वाटतं तो एकदम मी गॅरंटी घेतो त्या प्रश्नाची, पाणी प्रश्नाची, तो लगेच सॉल्व्ह होईल। तो डॉक्टर परीक्षित भाविस्कर जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण करण्याची प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।